सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यांचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा लोक अंधश्रद्धा व भोंदूगिरी करणाऱ्या डॉक्टरांना कसे बोलतात याचाच प्रत्यय आलाय निमोणकरांना. सरपंच संदीप देशमुख यांनी केले सदर घटनेचा पर्दाफाश. सविस्तर वृत्त असे की संगमनेर तालुक्यातील निमोण गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सरपंच संदीप देशमुख यांच्या सतर्कतेमुळे भोंदू डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. निमोण गावचे कर्तव्यदक्ष सरपंच संदीप देशमुख यांच्या सतर्कतेमुळे बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी दुपारच्या वेळी निमोण गावात एक भोंदू डॉक्टरला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. जादूटोणा करून लोकांवर उपचार करून स्वतःला दैवी शक्ती आहे असे सांगून लोकांना गंडवत असल्याचा आरोप सरपंच संदीप देशमुख यांनी केला आहे. संबंधित व्यक्ती कोणत्याही वैद्यकीय पदवी नसताना देखील औषधांवर कोणत्याही अधिकृत परवाना नसताना गावातील नागरिकांवर उपचार करत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ सरपंच संदीप देशमुख यांना ही माहिती दिली. त्यानंतर तातडीने कारवाई करत सरपंच संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी त्या बनावट डॉक्टरला पकडले व संगमनेर तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या भोंदूगिरी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नागरिकांनी उपचारासाठी नेहमी अधिकृत व नोंदणीकृत डॉक्टरांकडे जावे असे आवाहनही सरपंच संदीप देशमुख यांनी केले आहे. सदर या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. पुढे या संदर्भात काय होणार व पोलिसांची भूमिका काय असणार तसेच पोलिसांच्या तपासातून पुढे काय सत्य समोर येते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र जनतेला लुटणाऱ्या भोंदूगिरी लोकांपासून आपण सावधानता बाळगली पाहिजे असे आवाहन आपणास या निमित्तानं आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं करत आहोत. तर मी संदीप देशमुख लोकयुक्त सरपंच निमोण. मी आज संगमनेर तालुक्यातल्या जनतेला एक गोष्ट सांगू इच्छितो की निमोण गावामध्ये आज एका भोंदू डॉक्टरला आमच्या नागरिकांनी पकडलं. नागरिकांकडून असं समजलं की हा डॉक्टर निमोण गावामध्ये येऊन आयुर्वेदिक ट्रीटमेंट करत होता आणि ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताना हा लोकांना जादूटोणा करून मी माझ्याकडे अंतर्यामी शक्ती आहे असं दाखवून हा गोरगरीब लोकांचे जे आहेत त्या ट्रीटमेंट केल्याचा बनाव करायचा आणि प्रत्येकाकडून 5-5, 7-7 हजार रुपयाचे औषध देऊन पैसे घ्यायचे. ज्यावेळी आम्ही गावात चौकशी केली की हा बाबा कुठून आलाय, हा छत्रपती संभाजीनगरहून आल्याचा आम्हाला सांगत होता. चौकशी केली व्यवस्थित तर याच्याकडे जी औषधं होती या औषधांमध्ये ड्रग्स मिक्स होतं आणि त्या ड्रग्स म्हणजे त्या औषधांमध्ये ज्या पेनकिलर्स आहेत ह्या मिश्रित होत्या. त्या पेनकिलर खाऊ घालून हा जनतेला असं दाखवत होता की माझ्या दैवी शक्ती आहे आणि औषध खाल्ल्यानंतर तुमच्या ट्रीटमेंट योग्य दिशेने होईल. आणि ग्रामीण भागातले लोक याला वारंवार बळी पडतात. खरात सारखे भोंदू पकडले गेलेले खरात सारखं प्रकरण महाराष्ट्रात असताना आज पुन्हा एकदा निमोण गावात त्याची प्रचिती झाली का हेच प्रकरण का चालले. माझी या निमित्ताने विनंती सर्व नागरिकांना सतर्क राहा आणि जे 35 डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडेच ट्रीटमेंट करायला लागून ह्या लोकांच्या नादाला लागून या भोंदू बाबा लोकांच्या नादाला लागून हे काही तज्ञांची ट्रीटमेंट करू शकत नाही. यांना स्वतःला चालता येत नाही आणि हे दुसऱ्याची काय ट्रीटमेंट करणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. येईल बसा तुम्ही आधी चला. लोक 5-5 वाजेपासून इथं थांबलेत. कशाला? तुमचं ट्रीटमेंट घ्यायला. काय तुम्ही डिग्र्या तुमच्या काय कुठलं असं एवढी फास्ट डिग्री झाली. डॉक्टर इथं त्यांना फोन लाव रे त्याला इथं बेचारांना फोन लाव. माझा फोन बंद आलाय. काय यांच्या होमिओपॅथीमध्ये काय झालं चेक करा. अप्रुव्हल कोणी दिलं यांना इथं? काय संबंध मग इथं ट्रीटमेंट करायचा? डॉक्टरी झाले ना ट्रीटमेंट दाखवा, रेकॉर्ड दाखवायचं. आमचं झालंय. पत्र दिलं म्हणजे आमच्यावर मेहरबानी नाही केली. आम्ही अप्रुव्हल दिलंय का? गावकऱ्यांना सांगा मग आता बोलवा. गावकरी कोण होते बोलवा इथं. कोण गावकरी होता त्याला बोलवा इथं. आणि कोणी पत्र दिलं कोणाला दिलं ते सांगा. परवानगी नाही. इथं तुम्ही काम घेणार असे लोकांचे. हा तुम्ही संभाजीनगरचे. आम्हाला आमच्या लोकांना माहित नाही कोण आहे तुम्ही. बरं या गावचा आमचा माणूसच नाही. काय जमत तुमचा इथं यायचा? इथं यायचं कारण काय? संभाजीनगरला बोलवायची तिकडे माणसं. तुमचे डॉक्युमेंट दाखवल्याशिवाय तुम्ही जात नसता तिथून. डॉक्युमेंट भेटणार. हा ट्रीटमेंटला लांब राहिला. भारतीला कॉल करणार.
तुमच्याकडे डॉक्टरांना तुम्ही कुठल्या आधारावर ट्रीटमेंट करता इथं ते पाहिजे मला. नाही बंधुगिऱ्या चालल्या का? तुम्ही जे आहे ना तुमचे डॉक्युमेंट राहतात तिथे तुमचे डॉक्टर तिथे औरंगाबादला त्यांच्या नावाने नाही स्वतः सर मी स्वतःचे राहतो मी नॅचरोपॅथी मधून आहे सर. कोणती नॅचरोपॅथी नॅचरोपॅथी आहे? BHMS ना नॅचरोपॅथी ओनली नॅचरोपॅथी. हे डॉक्टर पण नाही आहे यांच्याकडे. नॅचरोपॅथीची डिग्री एनडीए डिग्री आहे माझी हा. सर. आणि एनडीए मध्ये फक्त ओनली डायजेशन प्रॉब्लेम हा आणि तुमच्याकडे गव्हर्नमेंट ऑथराइज जी डिग्री राहते ॲज अ डॉक्टर म्हणून ती दाखवा BHMS असेल BMS असेल MBBS असेल नाही सर नॅचरोपॅथी एमडी मधून आहे. जे आहे दाखवा बघा. टाका म्हणा फोटो पण. व्हेरीफाय करा आपल्या पेजून हॅलो म्हणून या त्यांना. ठीक चला हे घ्या. कॉलेजला योगा आणि उपचार केंद्र तसे हे दाताचे डॉक्टर तशी झाली गंमती. नाही दाताचा डेंटिस्ट नाही ते तर वेगळे असतात. नाही ते दोन वर्षाचा कोर्स करायचा तशी ती गंमत झाली ना. योगाचे क्लास 2 वर्षाचे घेतात ते काय झालं आता.